स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की आज मी काय खुरापाती करणार आहे. सो येस, मी आज ट्राय करणार आहे फ्रोझन मोमो. सो बेसिकली ज्या ब्रँडचं मी मोमो मागवलं आहे त्याचं मी ऑलरेडी त्यांच्या आउटलेट्सवरचं हे खाल्लं आहे मोमो आणि ते खूप छान होतं. जसं त्यांचं चीज अँड कॉर्न आहे, दार्जिलिंग मोमो आहेत आणि शेजवान सॉसमध्ये जे असतात स्टीर फ्राय केलेले ते छान लागतात. सो म्हटलं जर हे त्यांचे छान लागतं तर त्यांचं पॅक फूड कसं लागत असेल ते बघूया. सो म्हणून म्हटलं यावेळेस ते मागवलं आहे आणि मी मागवलं आहे ऑब्व्हियसली वाव मोमो. आणि येस, स्ट्रीटवाले आपले खूप टेस्टी लागतात बट येट वाव मोमो खूप चांगला आहे. लास्ट टाइम मी जेव्हा प्रसोमाचं मागवलेलं ना तेव्हा ते एकावरती एक असं चिटकून गेलं होतं. सो त्यांनी खूप मूड ऑफ झाला होता. बट एनिवेज यावेळेस मी मागवले आहे वाव मोमो आणि हे मला ऑफरमध्ये भेटले म्हणून मी मागवलेले आहे. आणि हा काही प्रमोशन अँड ऑल नाही आहे. आणि द बेस्ट पार्ट की मला याची पॅकेजिंग जी आहे ती खूप आवडलेली आहे. आणि सेकंड थिंग, इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तो जोपर्यंत ते गरम होणार तोपर्यंत आपण ह्याला चेक करूया. हे बघा, बेस्ट पार्ट हा आहे की त्यांनी ना असं हे कवर करून दिलं म्हणजे ते एकावर एक चिटकणार नाही. अदरवाईज प्रसुमाचं जेव्हा मी नाव नाही ठेवते प्रसुमाला, पण मी लास्ट टाइम जेव्हा मागवलेलं ना तेव्हा ते एकावर एक चिटकल्याने सगळा मूड खराब झाला. सो ते मी नाही त्या दिवशी मग खाऊ शकले. बट हे असं खूप प्रॉपर पॅकेजिंग आहे याची. सो एकावर एक ते चिटकणार नाही आणि ते प्रॉपर राहणार. सो बघा, आता मी याला स्टीम करणार आहे. सो पाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ऑलरेडी गरम करत ठेवलं आहे आणि मी इथे घेतली आपली देसी नुस्खा म्हणजे चाळण. त्याच्यावरती थोडंसं तेल अप्लाय करणार कारण हे चिटकू नये म्हणून. सॉरी, तेल अप्लाय करून घेते. माझा असा विचार आहे की आधी फक्त 5च ट्राय करेन कारण ते कसं टर्न आउट होईल मला माहिती नाही आहे. सो हातानेच लावते ते आणि हँड मी वॉश केले आहेत. सो डोंट वरी, हे डायरेक्ट चाळणमध्ये ठेवते. अच्छा, हे बघा ना किती क्यूट आहे, नाईस. मला आवडलं मोमोचं हे त्यांनी जे हे केलं आहे. आता यात सांगितल्याप्रमाणे फक्त 3च मिनटं हीटवर ठेवायचं आहे. सो 3च मिनटं ठेवणार आहे आणि हे आता मी झाकून ठेवते 3 मिनटं आणि मग आपण चेक करू की ते झालेत की नाही. आणि हे साईड बाय साईड मी नंतर ट्राय करेन. आधी हे बघू कसे सक्सेसफुल होत आहेत की नाही. सो टिल द टाईम वी हॅव टू वेट. तुम्ही तोपर्यंत दाखवते तुम्हाला हे मी कसं ठेवलं आहे ते. सो हे असं मी ठेवलं आहे. आता ती झाकण ठेवून टाकते म्हणजे हे वाफेने ते कुक होणार. सो हे कुक झालेले आहे. त्याला पटकन काढून घेते तेव्हा ते सॉगी होऊन जाते. सो पटकन हे काढून घेते. आणि सोबतच त्यांनी बाय द वे हे वाव मोमोचा हॉट रेड चिली सॉस दिला आहे. हा बघा. सो हा पण आपण ट्राय करूया. सो आधी हे एका प्लेटामध्ये नाही प्लेटमध्ये काढून घेते, काय बडबडते, आणि मग छान असं टेस्ट करूया. कुक झाल्यानंतर काहीसे असे दिसत आहेत. आता याला टेस्ट करूया. ओके, सो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे रेडी झालेले आहेत. आता आपण ह्याला टेस्ट करूया. सो अमेझिंग. म्हणजे सॉस पण खूप छान आहे. आतमध्ये बघा चीज अँड कॉर्न आहे. अमेझिंग लागते. यू शुड ट्राय दिस. हो, फ्रोझन मोमो ट्राय करायचे तर नक्की ट्राय करा. खूप अमेझिंग टेस्ट करते. खूप म्हणजे खूप अमेझिंग. आणि कॉर्न अँड चीजचा फ्लेवर तोंडात ब्लास्ट होतोय. बहुतेकांना हा चिली सॉस नाही आवडत पण हा खरंच छान आहे. तर तुम्ही ट्राय करू शकता. आणि आता या व्हिडिओला मी इथे एंड करते आणि चला छान एन्जॉय करते आणि बाकीचे उरलेले जे ठेवले आहेत ते घरचे खातील. याला मस्त एन्जॉय करते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.